नमस्कार. आईस मॅजिक या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे लाल भोपळ्याच्या घाऱ्या. एक लाटून दाखवणार आहे आणि एक पद्धत मी तळून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला मी सांगते. तर घाऱ्या बनवण्यासाठी मी हा घेतलाय 1.5 किलो भोपळा आणलेला मी. तो साल काढून खिसून घेतलाय चांगला. हा अर्धा किलो गूळ आहे, तो बारीक करून घेतलाय. वेलची पावडर, थोडेस जायफळ आणि खसखस आपल्याला वरून लावायला लागणार आहे. आणि पीठ मळण्यासाठी हे आपलं गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचंय. तर आता मी हा भोपळा 10 मिनिटं शिजवून घेणार आहे गूळ टाकून आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचंय. आपल्याला एक्स्ट्रा पाणी नाही टाकायचंय. वरचं जे गुळाचं आणि भोपळ्याचं पाणी सुटेल त्याच्यामध्येच भोपळा थोडा शिजवून घ्यायचा आपल्याला 10 मिनिटं. तर मी आता हा भोपळा शिजायला ठेवते. आता मी भोपळा गॅसवर ठेवला आहे. आता त्याच्यामध्ये हा गूळ आहे आपला, तो गूळ टाकून घेणार आहे सगळा. आणि हे गुळामध्ये मग शिजवून थंड करायचंय आणि थंड केल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ मळून घ्यायचंय. तर मी असा गूळ त्याच्यामध्ये टाकून घेतलाय. तो आता हलवून घेते छान. तर बघा 10 मिनिटं झाली आहेत आणि आपला भोपळा मस्त शिजला गेलाय. पाणी पण भरपूर सुटलंय त्याला. तर बघा छान शिजला गेलाय. आता मी हा परातीमध्ये ओतून घेणार आहे आणि थंड करून घेते. आणि थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ मळून घ्यायचंय. आता मी हा परातीमध्ये ओतून घेते आणि थंड करायला ठेवते जरा. नंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये वेलची वगैरे ऍड करून पीठ मळून घ्यायचंय. तेही मी तुम्हाला दाखवते पुढे. तर बघा आपला आता भोपळा थंड झाला आहे. त्याच्यामध्ये मी आता थोडं मीठ टाकून घेते. मीठ टाकल्याने आपल्या घाऱ्यांना छान चव येते. आणि वेलची पावडर आणि जायफळ हे पण टाकून घेते मी त्याच्यामध्ये. आता आपल्याला हे मिक्स करून त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून पीठ मळून घेणार आहे मी लगेच. आता मी गव्हाचं पीठ ऍड करते त्याच्यामध्ये. आपल्याला लागेल तसं पीठ त्याच्यामध्ये ऍड करायचंय. तर बघा आपलं हे असं पीठ मळून झालंय छान. आता मी हे जरा 10 मिनिटं ठेवणार आहे भिजवून आणि नंतर मी आपले करायला घेणार आहे घाऱ्या आणि पुऱ्या. घाऱ्या म्हणतात ते थापून केलेलं असतं त्याला आणि त्याच्याच पुऱ्या पण करतो आपण. हे लाटून करणार आहे मी घाऱ्या आणि दुसऱ्या तळून अर्ध्या तळून करणार आहे. तर बघा आपला असा आता हा गोळा करून घेतलाय 10 मिनिटं ठेवून. तो आता मी त्याला थोडीशी खसखस लावून घेते. खसखस लावून आपल्याला थोडंसं लाटून घेते मी जरा आणि नंतर त्याला पीठ लावते. त्याच्यावर थोडंसं मी पीठ लावते. हे आपल्याला जास्त पातळ नाहीत करायच्या घाऱ्या. ह्या थोड्याशा जाडजाडच असतात. त्याच्यामुळे जास्त पातळ नाही लाटायच्या. तर बघा अशी लाटून घेतली आहे मी. आता ती भाजून घेणार आहे. तर बघा एवढी जाड अशी मी थोडीशी ठेवली, एकदम पातळ नाही केली आहे. थोडी जाड लाटून घेतली आहे. आता त्या मस्त आपल्याला भाजून घ्यायच्या खरपूस छान एकदम. तर बघा ही आपली छान असं भाजून झाली आहे घारी. अजून खरपूस थोडीशी मी होऊन देते तिला. खरपूस झालं ना की छान लागतात खायला. अशा मस्त दोन्ही साईडने भाजून घ्यायची. अशा छान भाजून घ्यायची अशी.
तर आपली ही लाटून झाले आता घारी. त्याच्या मी आता ह्या अशा पुऱ्या पाडून घेते. अशा पुऱ्या पाडून घेतल्या मी याच्या. अशा अशा जाडजाड त्या पण जास्त पातळ नाही केल्या. ह्या पुऱ्या आपण 8 दिवस राहतात. तळून ठेवल्या ना 8 दिवस त्या छान राहतात. तळून डब्यामध्ये भरून ठेवायच्या थोड्या थंड करून. 8-10 दिवस म्हटल्या तरी छान राहतात त्या. रंगावर मी अशा तळून घेतल्यात छान. अशा खरपूस भाजल्या ना खायलाही छान लागतात एकदम. हे बघा अशा मस्त खरपूस भाजून घेतल्यात. त्या खायला कोरड्याही तुम्ही खाऊ शकता, छान लागतात. हे बघा अशा प्रकारे आपण ह्या घेतल्यात तळून. तर आता मी बाकीच्या सगळ्या बनवून घेते, नंतर परत दाखवते तुम्हाला.